नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या झटपट 24 बातम्यांवर. विमुक्त कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचं आगमन होताच महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत केलं. शिवसेनेचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा एकही गुणधर्म उद्धव ठाकरेंमध्ये दिसत नाही असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलं. परमवीर सिंग हा पळकुटा माणूस आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली. अजित पवारांनी 10वा अर्थसंकल्प सादर केला, हे महायुतीला खटकत असावं असा अंदाज अदिती तटकरे यांनी व्यक्त केलाय. अजित पवारांनी 10वा अर्थसंकल्प सादर केला, हे महायुतीला खटकत असावं असा अंदाज अदिती तटकरे यांनी व्यक्त केलाय. देवळी विधानसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री अशोक शिंदे इच्छुक असल्याची भावना गवळी यांनी म्हटलंय. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा पार पडला. मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा पार पडला. प्लास्टिक मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मनपा आयुक्तांनी आवाहन केलं आहे. नाना पटोले, तुम्ही म्हणताय ना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं, मग ते नेमकं कशातून द्यायचं यावर एकदा परखडपणे मीडियासमोर बोला असा आक्रोश सुभाष कोल्हे यांनी व्यक्त केलाय. रक्षाबंधन निमित्त विविध प्रकारच्या राख्यांनी बाजारपेठ सजली असून विविध प्रकारच्या राख्या सध्या बाजारात पाहायला मिळतात. विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी शिवसैनिक आमचे कवच कुंडल आहेत, आमच्यावरही अनेकदा हल्ले झाले असल्याचं त्यांनी म्हटलंय. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी रत्नागिरीत कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा काढण्यात आला. शरद पवार यांनी बार्शीच्या माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांची भेट घेतली आहे. सुप्रिया सुळे यांना आलेल्या अनुभवानंतर त्यांनी मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला विनंती करत मोबाईल जबाबदारीने वापरण्याचे आवाहन केलंय. रायगड पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा प्रकार उघड झाला असून 6 जणांना अटक करण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी जो शब्द दिला त्यापासून सरकार इंचभरही मागे सरकलेलं नाही असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलंय. सुपारीबाज हा शब्द काही लोकांना जास्त झुमलेला दिसतो असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय. चोपडा तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतातील पीक परिस्थिती धोक्यात आली असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या विरोधी पक्षातील नेत्यांवर हल्ला होणे हे महाराष्ट्राला आणि देशाला शोभणार नाही असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं.